सोमवती अमावस्या। आज दिवसभर आणि संध्याकाळी करा हे महत्त्वाचे उपाय। नक्कीच नशीब बदलेन आणि सर्व अडचणी दूर होतील। खूप महत्त्वाचे आणि अगदी सोपे उपाय मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असे 2 उपाय सांगणार आहे ज्यामुळे पैशासंबंधी सर्व समस्या दूर होतीलच, त्याचबरोबर पितरांचा आशीर्वाद मिळून अगदी एक सोपा उपाय आहे ज्यामुळे पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो। तुम्हाला बाहेर जाऊन शक्य असल्यास बाहेरचे काही उपाय करा। मंदिरात जाऊन करण्याचे काही उपाय आहेत। ज्यांना कोणाला बाहेर जाऊन उपाय करणे शक्य नसेल त्यांनी घरीच हे अगदी सोपे उपाय करा। यामध्ये एक मी महत्त्वाचा तुळशी मातेचा एक उपाय सांगितलेला आहे, तो देखील व्हिडिओच्या शेवटी नक्की बघा। चला तर आपण सुरुवात करूयात। नमस्कार, मी मोनिका, तुमचे खूप खूप स्वागत आहे। आणि सोमवती अमावस्या, तर आपण उपाय पाहूयात। सोमवती अमावस्येला भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा केली जाते। या दिवशी काही सोपे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता। सोमवती अमावस्येला तुळशीचा अगदी सोपा उपाय आहे, त्यामुळे देखील अडचणी सर्व दूर होतील। सोमवती अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करा। त्यानंतर पिंपळाच्या झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा। आणि 108 वेळा प्रदक्षिणा घालताना कच्चे सूत म्हणजे कच्चा धागा 8 वेळा गुंडाळा आणि पिंपळाच्या झाडाला बांधा। पूजेनंतर गरीब ब्राह्मणाला किंवा गरजू व्यक्तीला फळे दान करा। भगवान विष्णूंच्या कृपेने दारिद्र्य दूर होईल आणि घरात धनधान्य भरेल हे नक्कीच। त्यानंतर दुसरा उपाय आहे नोकरीसाठी। सोमवती अमावस्येला सकाळी पूजेच्या ठिकाणी एक स्वच्छ लिंबू ठेवा आणि हे लिंबू सोमवती अमावस्येच्या रात्री त्या व्यक्तीच्या डोक्यावरून खालीपर्यंत 7 वेळा उतरवा। नंतर त्याचे 4 भाग करून 4 रस्त्यावर 4 दिशेला फेकून द्या। असे केल्याने लवकरच नोकरीची ऑफर मिळू शकते असे सांगण्यात आलेले आहे। हा उपाय देखील तुम्ही नोकरीसाठी करू शकता। त्यानंतर सगळ्यांच्याच आयुष्यात संकटे, दुःख, प्रॉब्लेम्स असतात, तर त्यासाठी एक अगदी सोपा उपाय आहे। सोमवती अमावस्येच्या दिवशी गव्हाच्या पिठात थोडीशी साखर मिसळावी, नंतर काळ्या मुंग्यांना खायला द्यावी। असे केल्याने पुण्य प्राप्त होते, दुःख नाहीसे होते आणि दुःखांपासून मुक्ती मिळते असे सांगितले गेले आहे। अगदी सोपा उपाय आहे, हा उपाय तुम्ही करू शकता। त्यानंतरचा आहे पिंपळाच्या झाडाची पूजा करून मुळात पाणी आणि दूध टाकावे आणि प्रदक्षिणा घालाव्यात। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। पितृदोष दूर होतो। पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी सोमवती अमावस्येला म्हणजे आज कुत्रा, गाय, कावळा इत्यादींना भोजन अर्पण करावे। पितरांचा आशीर्वाद मिळवण्याचा अगदी सोपा उपाय आहे, हा उपाय तुम्ही नक्की करा। त्यानंतरचा उपाय आहे सोमवती अमावस्येच्या दिवशी पिंपळ, तुळशी, कडुलिंब आणि बेलपत्राचे रोप लावावे। असे केल्याने ग्रहांमुळे होणारे सर्व दोष दूर होतात असे सांगितले गेले आहे। यानंतर आपण ते महत्त्वाचे 2 उपाय बघणार आहोत। अगदी सोपे घरात करता येतील असे उपाय आहेत आणि खूपच प्रभावी आहेत, त्यामुळे तुम्ही हे 2 उपाय नक्की करा। नक्कीच तुमच्या आयुष्यात बदल पडेल, तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील। त्याआधी एक उपाय, या दिवशी पितरांच्या नावाने पाण्यात तीळ टाकून दक्षिण दिशेला तर्पण करावे। या दिवशी असे केल्याने पितरांना समाधान मिळते आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा। यानंतरचे महत्त्वाचे उपाय आपण पाहूयात। सोमवती अमावस्येला आधी आपण तुळशीचा सोपा उपाय पाहूया, जो तुम्ही घरीच करू शकता। तुळस ही प्रत्येकाच्याच घरी असते। सोमवती अमावस्येला तुळशी मातेची पूजा करावी। तुळशी मातेवर पाणी शिंपडावे आणि तुपाचा दिवा लावावा। तुपाच्या दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे, त्यामुळे तुळशी मातेला तुम्ही तुपाचा दिवा लावावा। त्यानंतर माता तुळशीची 108 वेळा प्रदक्षिणा करा। या उपायाने घरातील गरिबी दूर होते आणि धनधान्य प्राप्त होते असे मानले गेले आहे।
हा अगदी सोपा, घरात करण्यासारखा आणि खूपच सोपा उपाय आहे, ज्यामुळे तुम्ही घरातील गरिबी दूर करू शकता आणि ज्यामुळे घरात धनधान्याची बरकत राहील. त्यानंतरचा अजून एक उपाय, सोमवती अमावस्येला संध्याकाळी घराच्या ईशान्य कोपऱ्यात तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात लाल रंगाची वात घाला आणि त्यात केशर टाका. असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा कायम टिकून राहते आणि लक्ष्मीच्या कृपेने माणसाला धनसमृद्धी मिळते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा. हे शेवटचे जे 2 उपाय सांगितले आहेत ते तुम्हाला घरीच करायचे आहेत. कोणीही करू शकतं आणि घरी करू शकता. त्यामुळे हे 2 उपाय करून तुम्ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद प्राप्त करू शकता. यानंतरचा शेवटचा पण खूपच महत्त्वाचा उपाय आहे. सोमवती अमावस्येच्या दिवशी रात्री 1 चमचा कच्चे दूध आणि 1 नाणे विहिरीत टाकल्याने दारिद्र्य दूर होते आणि संपत्ती मिळते. अगदी सोपा आणि खूप महत्त्वाचा उपाय आहे. हा उपाय तुम्ही नक्की करा. हा उपाय सोमवती अमावस्येच्या रात्रीच करायचा आहे आणि अगदी सोपा उपाय आहे. 1 चमचा कच्चे दूध आणि 1 नाणे तुम्ही विहिरीमध्ये टाकायचे आहे. सर्व दारिद्र्य दूर होईल. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.